माझा साष्टांग दंडवत आणि सर्व गुरुजन वर्गांना सुद्धा माझा साष्टांग दंडवत। मला तुम्ही असा वेळ दिलेला आहे, मी काय प्रिपेअर्ड नाही आहे, कारण की गेली 30 वर्ष मी मुंबईचं झेंडावंदन बघितलेलं आहे आणि त्या मानाने आज मला इथे खूपच असं आनंद होत आहे की एवढं छान म्हणजे केलेलं आहे सगळ्या गुरुजन वर्गांनी। आणि आपल्या भारताचं भविष्य हे ह्या जिल्हा परिषद शाळेमध्येच आहे हे सर्वांना जाणीवपूर्वक माहीत असलं पाहिजे। पण आजकालची पिढी जास्त करून इंग्लिश मीडियमकडे आणि आमच्या तिथे सुद्धा जास्त करून इंग्लिशमध्ये स्पीच द्या म्हणतात, पण इथे मी बघितलं छान छान अशा मुलं मस्तपैकी भाषण केलं, गाणे म्हटलं, तर मला खूप आनंद झाला। आणि सर्वांना खूप खूप स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा। आपला हा स्वातंत्र्य दिवस सगळ्यांना सांगतो की सगळेजण स्वतंत्र आहात, काय असेल ते आपण करू शकतो। तर तुम्ही सुद्धा असंच आपल्या भविष्यामध्ये स्वतःचे इन्व्हेन्शन वगैरे करू शकता, नवीन नवीन शोध लावू शकता, नवीन नवीन नासाच्या परीक्षा असतात ऑनलाईन, ते तुम्ही देऊ शकता। त्याच्यामधून तुम्हाला एक महिना असं नासाच्या शिक्षणासाठी वेगवेगळ्या ठिकाणी पाठवलं जातं, तुम्ही त्याच्यामध्ये खूप सारं शिकू शकता। तर एवढं मला सांगायचं आहे की तुमचं फ्युचर ब्राईट आहे आणि तुम्ही असं इंग्लिशचा बाऊ करून चालणार नाही। तुम्हाला सगळ्या भाषा सेम आहेत, मराठी, हिंदी, इंग्लिश, तर तुम्ही तिन्ही भाषेमध्ये न घाबरता पुढे येऊन आपल्या भविष्यामध्ये काहीतरी नवीन नवीन शोध लावू शकता असं मला दिसतंय। तर आपलं हे जे काही जिल्हा परिषद भोसी या गावातील जे सारे शिक्षक आहेत, खूपच छान त्यांनी हा स्वातंत्र्य दिवस साजरा केलेला आहे। मला खूपच असं भरभरून येत आहे की एवढ्या वर्षानंतर मला इथे बोलण्याचा 2 मिनिटं सरांनी चान्स दिला आणि इथे अनेक संत मंडळी पण उपस्थित आहेत, त्यांना खूप सारं नॉलेज आहे, ते टीव्हीवर पण आलेले आहेत आणि असे त्यांच्यासमोर मला 2 शब्द बोलण्याचा तुम्ही जो अधिकार दिला त्याबद्दल मी सर्व गुरुजन वर्गांचं आणि माझ्या गावकऱ्यांचं आभार मानते। त्यांनी मला शांतपणे ऐकून घेतलं आणि 2 मिनिटं मला वेळ दिला। सर्वांचं आयुष्य भरभरून राहो, असंच मुलांनी प्रगती करत राहावं। तर सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या भरभरून शुभेच्छा।